काय झालं? शोधा सावलीला प्लीज. काय झालं? सापडली का सावली? नाही ना. आणि सारंग गेला होता त्याला सापडली का? नाही, त्याला पण नाही सापडली. मला ना आता खरंच खूप काळजी वाटायला लागली याची. एकतर तिला या भागातलं काहीच माहिती नाहीये. वहिनी, आपल्याला सगळ्यांनाच काळजी वाटते. सावली वहिनी लहान नाही राहिली आता. थोडा वेळ रागवेल आणि परत घरी येईल. येणार ती 100% येणार, मला गॅरंटी आहे. हो, येईल ना ती. आपल्याला सोडून कुठे जाऊ शकते ती, नाही का? येईल नक्की. बबलू, बबलू, बबलू रडू नको. हे बबलू, ऐक ना, रडू नको बबलू. बस 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 बस. बबलू रडू नको ना प्लीज. तुझ्याकडे बघूनच होप्स ठेवलेत मी. तूच होप सोडलेस तर मला पण कंट्रोल नाही होणार ना बबलू. बबलू रडू नको ना प्लीज. बबलू बघ, प्लीज शांत हो. काही होणार नाही आपल्या सावलीला. येईल लवकर परत, सापडेल आपल्याला. सावली वहिनी सापडलीच पाहिजे. तिच्याशिवाय या घराला घर पण नाहीये. ती असली ना की भारी वाटतं. जायचं होतं तर सांगून जायचं ना. 10 दिवस जावा, महिनाभर जावा, आम्ही सोडायला आलो असतो. असं न सांगता कोणी घर सोडून जातं का हो? दोघी प्लीज शांत व्हा. काही होणार नाही आपल्या सावलीला. लवकरच सापडेल ती, सगळं ठीक होईल. विठ्ठला, आमच्या सावलीला सुखरूप ठेव. विठ्ठला, पांडुरंगा, माझी लेक कुठं आहे रे? पांडुरंगा, माझ्या लेकीचा सांभाळ कर.
केला. काय होत आहे पांडुरंगा? देवा, तुझ्या मनात नेमकं काय आहे? देवा, अरे काय होतंय? पांडुरंगा. सावली सावली हे सावली तुझी मर्जी आमच्यावरून ढळू देऊ नको रे बाबा. पांडुरंगा, अरे काय होतंय? ए, चल इथं पळून लवकर चल चल. बसतात बसतात. पुढं चेकपोस्ट आहे. पकडल्या गेलं तर 12 वाजतील आपले. आई शपथ. आईला अरे पण आता हिचं करायचं तरी काय? सावली सावली अहो अहो काय झालं? काही वाईट स्वप्न पडलं का? काय झालं? हे कसलं स्वप्न, ही कसली भीती. हेच स्वप्न मला माझी पहिली मुलगी गमावताना पडलं होतं. मी काय बोलतो, तिकडं वाटी नदी, नदीत टाकून दे तिला. जाईल वाट कोण इकडे पण, कोणाला काही कळणार पण नाही. बरोबर बोलतोय. उचल उचल, कोणी बघायच्यात. काय होतं हे सगळं? सावली ठीक असेल ना? कुठे असेल सावली? काही झालं तर नसेल ना तिला? कोणी बघायच्यात. चल लवकर येत ना बाबा, चल लवकर. काय होतंय? झोप नाही येते का? पाणी देऊ का? हा सावलीच्या काळजीने जाग आली ग. आपली सानिका जाण्याच्या आदल्या रात्री जे स्वप्न पडलं होतं ते स्वप्न पुन्हा पडलं घाल का? तोच संकेत मिळाला पुन्हा कित्येक वर्षांनी. काळजी नका करू. काही होणार नाही आपल्या साऊला. शांत राहा.
कुठे असशील ना, स्वतःला सांभाळ फक्त बस. नाहीतर आयुष्यात स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार मी. काय झालं, लागला का फोन? तुम्ही काही काळजी करू नका. आपल्या साऊचं काहीही वाईट होणार नाही. हं? किती फोन केले असतील याचा काही हिशोब नाही. सावलीचा फोन तर लागतच नाहीये, म्हणून त्या सोहमला केला तर तोही उचलत नाही. आता काय उत्तर देणार असा प्रश्न पडला असेल म्हणून कदाचित उचलत नसतील. हे बघा, होईल संपर्क. तुम्ही शांत राहा. नाही, शांत तर राहावंच लागणार आहे ना मला. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. सध्या सावलीच्या आयुष्यात खूप संकट येत आहेत, खूप संकट येणार आहेत. आणि मला जे संकेत मिळतात त्यामुळे माझी भीती अजून वाढतीये. या संकटात जीव जाण्याचंही भय आहे. सकाळी सकाळी भिका मागायला दुसऱ्यांच्या घरी फोन करा तेव्हा. माझा असा अपमान करून जर तुझ्या आत्म्याला शांती मिळणार असेल ना, तर देव करो ती शांती तुझ्या आत्म्याला कायमची मिळो. बरं, आता मुकाट्याने मला सांग, तू सावलीला कुठे गायब केलंयस? जगन्नाथ, माझ्या ताराची एवढी मोठी सिंगिंग कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये ती पुढे जाऊ नये म्हणून तूच केलेलं कारस्थान आहेस ना हे जगन्नाथ? सगळं कळतंय मला. मुकाट्याने सांगून टाक, तू सावलीला कुठं गायब केलंयस, नाहीतर तुझा खेळ खलास झाला समज. दुसऱ्याच्या जीवावर जगणारे परजीवी झाल्या का फालतू धमक्या देऊन? तेव्हा फोन. सावली हरवलीये हे ऐकल्यानंतर हा जगन्नाथ इतका तिचा सख्खा बाप असल्यासारखा काळजीत का पडलाय? याचा अर्थ सावली त्याच्याकडे नाहीये, त्यामुळे हा टेन्शन मध्ये आहे का? तिच्या आवाजावरून तरी तसंच वाटतंय. पण मग जर सावली याला माहित नाहीये कुठे, तर सावली आहे कुठे? काय झालं? ही भैरवी मलाच विचारतीये सावली कुठे आहे म्हणून. पण तिला असं वाटतं की तिला मीच गायब केलंय. मला काय या सगळ्याचा लवकरात लवकर जाब विचारायला हवा. मी आलोच. तुम्ही जा, जरूर जा, पण 2 घास खाऊन घ्या ना. अहो, सकाळ झाली आणि सारंग असा सोफ्यावर का झोपलाय? म्हणजे रात्री उठून त्या मुलीला शोधायला गेला होता वाटतं. सारंग रात्रभर ह्या मुलीसाठी जागला. काय करायचं या माणसाचा? इतकी मोठी कंपनी चालवतो आणि त्या फडतूस फालतू मुलीसाठी एवढा का जीव तळमळतो याचा? माणसांना भिकेचे डोळे लागतात ते ऐकलं होतं मी, पण आज प्रत्यक्षात बघते. त्या हुशार माणसाला हे समजत कसं नाही की ती मुलगी कुठल्याच पद्धतीने याच्या लायकीची नाहीये, तरी हा सारंग. थोडी कॉफी घे, बरं वाटेल तुला. हे बघ सारंग, तशी वाईट वेळ येते ना, तशी ती निघून सुद्धा जाते. आणि आपण काळजी करत बसलो तर काहीच घडत नाही.
कोणात विचार करायला किंवा कुठलीही ॲक्शन घ्यायला माणूस फ्रेश असला पाहिजे ना. सो थोडी कॉफी घे आणि खाण्यापिण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस. फ्रेश होऊन येतो मी. तिलोत्तमा मेहेंदळे. इथे परत कमाल आहे तुझी. तुझा वेळ जात नाही खरे. का मेहेंदळे कुटुंबाचं नाव घेतल्याशिवाय तुझं पोटच भरत नाही. हा? मला इथे एक क्षण सुद्धा थांबायची इच्छा नाहीये, पण पर्याय नाही ना म्हणून आलोय. एका प्रश्नाचं मला उत्तर दे, मी जातो. बोल. माझी पोरगी कुठे आहे? तू असशील रिकाम टेकडा. माझ्याकडे खूप कामं असतात. माझ्याकडे हा असा वेळच नाहीये रे दारोदारी जाऊन विचारायला ही कुठे आहे ती कुठे आहे. हं? जा. तिलोत्तमा मेहेंदळे, मी नीट प्रश्न विचारतोय, मला नीट उत्तर हवंय. अच्छा. नाहीतर माझा ताबा सुटणार. धमकी देतोयस? माझ्या आईला धमकी देतोयस? हो, देतोय. जगन्नाथ, तुझी एवढी हिंमत आमच्याच घरात येऊन आमच्या आईला धमकी देतोस तू? चल बाहेर. आधीच सांगितलंय हा, माझी पोरगी हरवली आहे. पोरगी हरवली आहे, मला कानोकान खबर नाही आहे. कुठे गेली आहे, कुठे. मला आत्ताच्या आत्ता तिची सगळी माहिती पाहिजे. तर मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. त्याच्यानंतर जे काही होईल ना त्याचे परिणाम तुम्हाला सगळ्यांना भोगावे लागतील.